नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. चाळींना घर घर या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मुंबई खरं तर घड्याळाच्या काट्यावर चालणारं शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र एकमेकांच्या मदतीला धावून जाणारं शहर ही ओळखही मुंबईचीच आहे. आणि मुंबईची ही ओळख गेली अनेक वर्ष जपली आहे ती चाळ संस्कृतीमुळे. एकमेकांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच साथीदार असलेली ही चाळ संस्कृती आता नाहीशी होत चाललेली आहे. आणि त्यातच मुंबई मेट्रोच्या एका कामामुळे एका बाजूला मुंबईचा वेग आणखी वाढणार आहे, तर दुसऱ्या बाजूला ही चाळ संस्कृती केवळ आठवणीत राहणार आहे. गेल्या 4 पिढ्यांपासून गजबजलेली गिरगावातील क्रांतीनगर 125 वर्षांची चाळ नावाची आता फक्त आठवणीत राहणार आहे. 15 फेब्रुवारीपासून ही चाळ पाडण्याचं काम सुरू होणार आहे. एकमेकांना निरोप देण्यासाठी नुकतंच चाळकऱ्यांनी स्नेहसंमेलनही आयोजित केलं होतं. सणासुदीला चाळीत जसं वातावरण असतं तसंच वातावरण याही वेळेला होतं. परंतु एक रुखरुख आणि दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. काही जणांच्या अश्रूंचा बांधही फुटलेला होता. त्याबद्दलचाच हा आमचा खास कार्यक्रम. या कामामुळे इथल्या स्थानिकांना घरं रिकामी करावी लागत आहेत. विशेष म्हणजे काही इमारती तोडायला सुरुवातही करण्यात आलेली आहे, तर काही इमारती अद्याप तोडण्याच्या बाकी आहेत. तर क्रांतीनगर परिसरातल्या काही लोकांचं अद्यापही प्रशासनासोबत अग्रीमेंट झालेलं नाहीये, करार झालेले नाहीयेत. काहींना पैसे देखील मिळालेले नाहीयेत. त्यामुळे घर शिफ्ट करायचं तरी कसं असा प्रश्न अनेकांपुढे उभा राहिलेला आहे. त्या स्थानिकांना 15 फेब्रुवारीपर्यंत घर रिकामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र आता नक्की करायचं तरी काय असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. या सगळ्याचाच आढावा घेतला प्रतिनिधी सीमा दाते यांनी. कुलाबा ते सिप्स मेट्रो 3चा प्रकल्प जो आहे तो सध्या सुरू आहे आणि या भूमिगत मेट्रोची कामं आपल्याला पाहायला मिळतात. गिरगावमध्ये मात्र या सगळ्यांमुळे ज्या इमारती आहेत त्या इमारतींवर मात्र हातोडा पडलाय. आपण पाहू शकतो गिरगावमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी ज्या इमारती आहेत त्या इमारती सध्या तोडण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. जे स्थानिक या ठिकाणी राहतात या स्थानिकांना दुसरीकडे हलवण्यात आलंय आणि त्याचबरोबर यांचं पुनर्वसन देखील केलं जाईल असं आश्वासन मेट्रो प्रशासनाकडून या स्थानिकांना दिलंय. आणि त्यामुळे या स्थानिक जे आहेत ते आपली घरं रिकामी करून या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली आहेत. सध्या आपण सूर्यनगरमध्ये आहोत. सूर्य महलचा हा परिसर जो आहे आणि या परिसरामध्ये आपण पाहू शकताय की जी इमारती आहेत जी घरं आहेत ती आता तोडायला सुरुवातही झाली आहे. तर दुसरीकडे आणखीन ज्या इमारती आहेत मग क्रांतीनगर सारखा परिसर असतील या ठिकाणच्या इमारती मात्र अद्यापही तोडलेल्या नाहीयेत. इथल्या लोकांना 15 फेब्रुवारीची तारीख जी आहे ती शेवटची तारीख दिली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे इथल्या लोकांचं आतापर्यंत मेट्रो प्रकल्पासोबत अग्रीमेंट जे आहे ते देखील झालेलं नाहीये. आणि असं असताना आम्ही घरं रिकामी करून जाणार कुठे असा प्रश्न इथल्या स्थानिकांना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेट्रो प्रशासनाकडून इथल्या स्थानिकांचं स्थलांतरण आणि त्याचबरोबर पुनर्वसन हे दोन्ही प्रश्न जे आहेत ते मांडून मोकळे झालेले आहेत. आणि असं असताना आपण पाहतो की आणखीन जी लोक आहेत त्या लोकांचं अद्यापही अग्रीमेंट जे आहे ते झालेलं नाहीये. आणि त्यानंतर इथली अनेक लोक जी आहेत ती आपलं घर सोडून दुसरीकडे जाणार आहे आणि पुन्हा मेट्रो 3चा प्रकल्प सुरू झाल्यानंतर इथल्या लोकांचं पुनर्वसन देखील केलं जाईल असं सांगितलं जात आहे. कॅमेरामॅन राजू बारूडसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई. जिथे कित्येक वर्ष राहिलो ते घर सोडताना इथल्या कुटुंबांचे डोळे पाणावले. असंच एक मालवणकर कुटुंब आहे. या कुटुंबातल्या 4 पिढ्या याच घरात वास्तव्याला होत्या, पण आज त्यांना हे घर सोडावं लागतंय. त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत ते जाणून घेतलं प्रतिनिधी सीमा दाते यांनी. गिरगावात आपलं कुटुंब घेऊन राहिलेल्या अनेकांना आपलं घर सोडावं लागतंय. गिरगावातल्या कुटुंबामध्ये 4 पिढ्याहून अधिक वास्तव्यास असलेली लोक आपलं घर सोडून जात आहेत. आपण अशाच एका मालवणकर कुटुंबात आहोत. खरं तर या कुटुंबातली 4हून अधिक पिढ्या याच घरात वास्तव्यास होते, पण आज मात्र त्यांना हे घर जे आहे ते सोडावं लागतंय. पुन्हा त्यांचं पुनर्वसन गिरगावात होणार आहे, पण त्यापूर्वी या ठिकाणी असलेला एक एकोपा, एक नातं जे आहे शेजाऱ्यांबरोबरचं, आपल्या कुटुंबांबरोबरचं, ते सोडून त्यांना जावं लागतंय. काकी बोला. गेली अनेक वर्ष राहता इथे, अगदी लग्न झाल्यापासून तुम्ही इथे राहता. 20 वर्ष झाली मला. आज घर सोडावं लागतंय. हो, घर सोडावं लागतं. खूप जरा वाईट पण वाटतं इकडे, कारण अजूनपर्यंत आम्ही इथल्या लोकांबरोबर घरासारखे राहत होतो. एकमेकांबरोबर खेळीमेळीचं वातावरण होतं, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता अजूनपर्यंत. कधी घरी अडचण आली कोणती पण, आर्थिक असू दे किंवा कुठे हॉस्पिटलला जायचं झालं तरी पण आमच्या बाजूची माणसं, शेजारची माणसं आपली म्हणून धावत येत होती. पण आता ह्याच्यानंतर आम्ही जेव्हा दुसरीकडे जाणार त्यावेळी कदाचित हा एकोपा नसेल. माणसं भेटणार बाकीची, पण हा एकोपा नसेल किंवा हे खेळीमेळीचं वातावरण, इतर जे आम्ही सण उत्सव साजरे करतो ते नसतील.
परत सगळे आता त्याच्यानंतर आम्ही टॉवरमध्ये जाणार. मग टॉवरमध्ये जे आम्ही आता हे चाळीमध्ये जे इतर सण साजरे केलेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या मिळणार नाहीत असं मला वाटतं. नाही, काय सांगाल, आठवणी आहेत या घरातल्या खूप आहेत, शेजाऱ्यांच्या खूप आठवणी आहेत, मनात घर करून राहतील? हो, राहणार, घर करून राहणार. तर रोज येणार यांची आठवण आम्हाला. सगळ्या पिढ्या इथे गेल्यात, पण राहतं घर सोडून दुसऱ्या घरात जावं लागेल नाही वाटलेलं नव्हतं कधीतरी. म्हणजे याच्यानंतर कधीतरी बिल्डर वगैरे येईल असं वाटलेलं, पण ठीक आहे. पण आपलं काय एवढं पटकन होणार असं वाटलं नव्हतं, कारण एप्रिलमध्ये हे नोटीस वगैरे लागली आणि हे मेट्रोने ह्या जागा घेतल्या. काका, अगदी लहानपण इथे गेलंय, इथल्या मैदानात खेळलात तुम्ही, तुमची मुलं इथे तुम्ही वाढवली आहे. आज अग्रीमेंट झालेला आहे, काही दिवसांनी घर सोडावं लागणार आहे, काय वाटतं? फार वाईट वाटतंय. काय घर सोडावं लागणार, या घरातल्या फक्त निर्जीव भिंतींच्या आठवणी झाल्या माझ्या, पण मला माझे कुटुंबीय सोडावे लागणार. चाळ इथली ही माझी भावंड झाली, त्यामुळे फार वाईट वाटतं मला. पण पुन्हा तुमचं पुनर्वसन गिरगावातच होणार आहे, पण हीच लोक असतील असं वाटतं? हां, आम्ही आता ह्याच्यात काय मध्ये किती काळ जातो, त्यांनी आम्हाला 4 वर्षाचा काळ दिलेला आहे. 4 वर्षानंतर कोणाच्या घरातला काय प्रसंग आणि त्यांची किती माणसं कमी झालेली असतील हे सांगूनच, आणि त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर असू का नाही. आत्ता कसं चाळीत जरी कोण आजारी पडलं तरी पटकन 10 आमच्या चाळीला अख्ख्या वर्दी मिळते की अमुक घरात हा माणूस आजारी आहे किंवा डॉक्टरकडे न्यायचं आहे, की आम्ही तातडीने आपली कामं टाकतो आणि कपडे घालून, कारण माणसाचा जीव हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. असं आमचं हे पूर्ण खेळीमेळीचं वातावरण आता विस्कळीत होत आहे. मुंबईचा विकास आहे, सर्व मान्य आहे आम्हाला, पण त्याच्यामुळे ही जी आमची एकी आता संस्कृती आम्ही अजूनपर्यंत जोपासली. मोठं घर मिळेल प्रश्नच नाही, पण जुन्या आठवणी या येतच राहणार, त्या मी कधी विसरू शकत नाही. आजची चाळ संस्कृती विसरून त्यांना टॉवरमध्ये राहावं लागेल. इथे असलेल्या शेजाऱ्यांबरोबरच्या, कुटुंबांबरोबरच्या अनेक आठवणी त्यांच्या मनात आहेत आणि त्यामुळे हा गिरगावकर जो आहे तो आता भावुक झालाय. कॅमेरामॅन राजू बारोडसह सीमा दत्ते, जय महाराष्ट्र, मुंबई. मुंबईच्या विकासासाठी म्हणून मेट्रोचा घाट घातला जातोय, मात्र या मेट्रोच्या एकंदरीतच बांधकामामुळे अनेक चाळी ज्या आहेत गिरगावमधल्या त्या चाळी पाडल्या जाणार आहेत. त्यामुळे तिथल्या राहणाऱ्या लोकांचे जे भावनिक बंध आहेत ते यामुळे तुटणार आहेत. ती आपण आत्ताच त्यांची मनातली जी खतखत होती ती पाहिली. मात्र आपली प्रतिनिधी सीमा दाते सध्या आपल्यासोबत आहे गिरगाववरनं. तिच्यासोबत आणखीन तिथले गिरगावकर आहेत ज्यांना आता कदाचित ज्यांचं पुनर्वसन केलं जाईल येत्या काळात, मात्र त्यांच्या ज्या इमारती आहेत, चाळी आहेत त्या आता पाडल्या जाणार आहेत. सीमा, आपण मालवणकर कुटुंबियांचं जे दुःख होतं, त्यांच्या मनातली एक जी खतखत होती ती पाहिली, मात्र तशीच भावना तिथं राहणाऱ्या अनेक कुटुंबांची असणार आहे. तुझ्या सोबतही काही कुटुंब दिसत आहेत, काही गिरगावकर दिसत आहेत, वर्षानुवर्ष जे या ठिकाणी राहत होते, मात्र आता त्यांना दुसरीकडे कदाचित राहायला जावं लागणार आहे. सीमा, काय नेमकं त्यांच्या मनातल्या भावना आहेत, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं अजिंक्य, मुंबई मेट्रो 3चा प्रकल्प सुरू आहे. मुंबईला अधिक गती देण्याचा प्रकल्प आहे. मुंबईचा विकास अशामुळे होणार आहे. हा विकास होत असला तरी मात्र गिरगावकर जो आहे तो मात्र मुंबईतून बाहेरही जातोय, तर काही गिरगाव ज्या ठिकाणी राहतात त्यांना आपली घरं सोडावी लागतात. आतापर्यंत आपण पाहिलं की अनेक इमारती आहेत, मग सूर्यमहल सारखा परिसर असेल, गिरगावला ज्या इमारती आहेत त्या इमारतीवर आतापर्यंत हातोडा पडलाय. तिथल्या स्थानिकांना आपलं राहतं घर सोडून दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं. पण त्याचबरोबर क्रांतीनगर सारखा देखील परिसर आहे. खरं तर हा परिसर नसून इथल्या ज्या चाळी आहेत, जी लोक आहेत त्यांचं एक कुटुंब म्हणावं लागेल, कारण गेली अनेक वर्ष 120 वर्षाहून जुनी ही क्रांतीनगरची वस्ती आहे आणि इथल्या लोक गेली अनेक वर्ष त्यांच्या पिढ्या या ठिकाणी वास्तव्याला होत्या. पण आज ते राहतं घर त्यांना सोडावं लागतंय आणि हे घर केवळ त्यांच्यासाठी 4 भिंतींचं घर नाहीये, तर शेजारी आहेत, कुटुंब आहेत आणि या सगळ्यांचं एक कुटुंब जे आहे या ठिकाणी तयार झालंय. आपल्यासोबत खरं तर सगळं कुटुंब या ठिकाणी आहेत, सगळे शेजारी या ठिकाणी आहेत, सगळे स्थानिक आहेत आणि त्यांच्या नेमक्या भावना आपल्याला जाणून घ्यायचं. खरं तर ॲग्रीमेंट काहींचं झालंय, काहींचं ॲग्रीमेंट झालं नाहीये. 15 फेब्रुवारीची तारीख दिलेली आहे यांना घर रिकामं करण्यासाठी. पण आता आपण पाहत होतो की अनेक वर्ष मेट्रो 3चा प्रकल्पाबद्दलची कामं सुरू होती, अनेक चर्चा सुरू होत्या, पण आता तो क्षण त्यांच्या जवळ आलेला आहे आपलं घर रिकामी करण्याचं आणि त्यामुळे सगळे भावुक झालेत. आपल्यासोबत आधी आपण सुरुवातीला या आजींकडे जाऊ. खरं तर गेली अनेक वर्ष आजी इथेच आहेत, त्यांच्याशी बोलूयात. आजी, मुंबईला ज्यावेळी आलात, या घरात पहिल्यांदा पाय ठेवलात, किती वर्ष झाले इथे राहताय? 56 सालात आले मी. 56 सालात समजलं. 56 सालात मी इथे लग्न करून इथे आलेली.
इथपासून मी इथे आहे अगदी. इकडनं कुठेही गेले नाही. गेले तरी 2 दिवस 4 दिवस गेलं का परत इथे यायचं. आणि मला आज इथून जायचं म्हणजे खरोखर म्हणजे भयंकर अगदी अक्षरशः मला रडू येतं आहे. आज आम्हाला कसं सगळं जवळ आहे. खाली गेलं, आता माझा मुलगा खाली गेला का 5 मिनिटात सकाळी दूध आणतो, भाजी आणतो, जे काय गेलं खाली का पटकन 2 मिनिटात आणा नाही. एवढ्या आमच्या मागण्या. आता हे इथून जायचं म्हणजे त्याला त्रास होणार, पण माझ्या डोक्याला ताप आहे. अशी स्थिती झालेली आहे माझी. मला म्हणजे चाळीमध्ये आतापर्यंतचं सगळं आयुष्य तुमचं गेलंय. हो. उद्या इमारती भेटील, पुन्हा इथे राहायला याल, पण ती इमारत असेल, टॉवर असेल, हे सगळं जे तुम्ही आता कुटुंबासारखं शेजारी राहताय ते असेल. काय माहिती आता लोकांची कशी. आता इथे कसं आम्ही पहिली लोक होतो ना आतापर्यंत, म्हणजे सगळी मिळून कोणाकडे काय शिजलं, तुझ्याकडे हे नाही ना, हे घे माझ्याकडचं, अशी म्हणजे ही स्थिती आमच्याकडे आहे, अजूनही आहे. कोणाकडे आज नाही बघ, काही कुठे बाहेर गेले शिजल्यानंतर आणलं घरातलं आपल्या दिलं, अशी स्थिती आता कुठेही आम्हाला मिळणार नाही. समजलं ना. त्याच्यामुळे आम्हाला अक्षरशः म्हणजे रडू येतं आहे आज इथून जायचं. या आठवणी असणारच सगळ्या शेजाऱ्यांसोबत कुटुंबासारखं तुम्ही राहिलात. इतके वर्ष तुम्ही इथे राहिलात, अगदी तुमची मुलं इथे वाढवलात, नातवंड इथे वाढवला, सगळे नातवंड वगैरे सगळं इकडे सगळं केलं. माझ्या मुलींची अगदी इथेच बाळणपणं हे ते सगळं इकडे. आणि अजून माझ्या मुली म्हणजे इथे येतात. आता गोरेगावला माझ्या 3 मुली गोरेगावला आहेत, 3 मुली आहेत ठिकठिकाणी, पण येणार जाणार चला असं म्हणजे आपलं सर्व. आपली ही ट्रेन म्हणजे कशी आपली बरी पडते. चला आलं इथे उतरलं पाठीमागे का इकडे आलं, कुठे आणखी जायला दुसरे म्हणजे टॅक्सी हवी काय हवं तर दुसऱ्याची गरज लागत नाही. एवढी इथे आम्हाला चर्नी रोड स्टेशन जवळ आहे. आजी काय सांगाल, वाईट वाटतंय का घर सोडून जाताना? हो, खूप वाईट वाटतं. कारण आम्ही 72 पासून इकडे राहिलो आणि तेव्हापासून एवढा सगळ्यांचं प्रेम का तळ मजल्यापासून वरपर्यंत सगळी आम्ही एकत्र राहून व्यवस्थित सगळी राहिलो. आणि त्याकरता आम्ही इथे आलो. त्या मागायला सगळ्या पाहिजे ना, त्यांचे वडील आजी तर आत धरून बसायच्या इथे. आम्ही डोळ्यातनं आलो तर इथे आत धरून बसायच्या. आणि ते बाबा साहेबांचे वडील तर खाली ते ऑफिसला जायला यायचं, आम्ही मंदिरातून यायचो. आणि मग सत्यांचे वडील सत्यान साहेब ते आणि सगळे इथली मंडळी सगळी नाक्यावर उभी असायची. आम्ही मंदिरात आलो की तिथं आमचा गोलका उभा असायचा. मग तिथं आम्ही थोडी बातचीत करायचो सगळी आणि मग आम्ही घरी यायचो. बरे आल्या मुलांचं शिक्षण इकडेच झालं, मुलांची लग्न इथेच झाली, मुलांना मुलं झाली, नातू झाले, पंतू झाले, सगळं इथेच झाला. आता पुढे काय, आता कुठे जायचं म्हणजे आमचे पाय निघत नाही. आता सगळी आम्ही इथेच म्हणजे इथेच राहिलो. तर वरती सगळी म्हणजे पहिला घर म्हणजे म्हात्रे, त्यांचे आई वडील म्हणजे घरोब्यासारखे. भाजी आणायची असेल काय करायचं असेल सगळं एकत्र बनायचं. आज काय भाजी आणायची आहे, आज काय. इथे तुम्ही जसे राहिलात इतके वर्ष तुम्ही इथे राहिलात अगदी कुटुंबासारखे, दुसरीकडे आता जाणार आहात, काय वाटतं असेच लोक तिथे भेटतील, ह्या आठवणी येतील? आम्हाला वाटतं की इथल्यासारखं प्रेम कुठेही मिळणार नाही. इथल्यासारख्या आमच्या काही सोयी होणार नाही. ज्या आमच्या आजपर्यंत ज्या सोयी झाल्या इथल्या इथे आम्हाला खाली उतरलं का प्रत्येक वस्तू आम्हाला म्हणजे कुठेही लांब जायला नको अशी आम्हाला पूर्ण खाते की हे असं कुठेही नक्कीच अजिंक्य, आपण पाहतोय की गेली अनेक वर्ष अनेक कुटुंब या ठिकाणी राहिल्यात, पण आज मेट्रो 3च्या या प्रकल्पामुळे त्यांना दुसरीकडे स्थलांतर करावं लागतंय. अनेक आठवणी आहेत त्या चाळीच्या. पुढे त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, मोठे टॉवर दिले जातील, मोठी घरं दिली जातील, पण ह्या आठवणी, इथे असलेली लोक किंवा इथे असणारं जे खेळीमेळीचं वातावरण आहे ते पुढे त्यांना भविष्यात मिळणार नाही. आणि म्हणून आपण पाहतोय की गिरगावकर आपली घरं सोडताना भावूक झालेत. अगदी जड अंतकरणानं जड मनानं ही लोक जी आहेत ती आपलं घर सोडताना पाहायला मिळतात. अजिंक्य, बिलकुल ही सगळी लोक भावूक झालेलीच आहेत. कारणही तसंच आहे, कारण कित्येक वर्ष त्यांनी या चाळींमध्ये घालवलेली आहेत. एका कुटुंबाप्रमाणे ते राहिलेले आहेत. एक छोटासा ब्रेक आपण घ्यायचा आहे. पुन्हा एकदा आपण सीमाकडे जाणार आहोत. या प्रकल्पामुळे मेट्रोच्या कशा पद्धतीनं या स्थानिकांना आणखीन दुसरीकडे राहायला जावं लागणार आहे, काही जणांना तिथेच जागा दिली जाणार आहे इमारतींमध्ये, टॉवर्समध्ये,
मात्र काही जणांबरोबर मेट्रो प्रशासनानं अजून ॲग्रीमेंट्स केलेले नाहीयेत. त्यांचं नेमकं काय होणार? कारण 15 फेब्रुवारी ही तारीख दिलेली आहे आणि या 15 फेब्रुवारीपर्यंत या सगळ्या कुटुंबांना दुसरीकडे राहायला जावं लागणार आहे. त्यांचं नेमकं काय होणार याबद्दल एक नजर आपण टाकणार आहोत. छोटासा ब्रेक घेणार आहोत. लगेच परतूया. पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गिरगावमधली ही चाळ क्रांतीनगर परिसरातली आणि या चाळींमध्ये अनेक कुटुंब गेली कित्येक वर्ष राहतायत. पण मेट्रो 3च्या बांधकामामुळे या सगळ्या कुटुंबांना दुसरीकडे राहायला जावं लागणार आहे. काही जणांना तिथंच जागा दिली जाणार आहे. मात्र हा शेजार जो गेली कित्येक वर्ष त्यांनी अनुभवला, सुखदुःख वाटून घेतली आणि एका कुटुंबाप्रमाणे हे सगळे राहिले, ते कुटुंब आता त्यांना पुन्हा एकदा भेटेल की नाही ही आठवण, या सगळ्या आठवणी, ही सुखदुःखाची नाती त्यांना पुढे अनुभवता येतील की नाही हीच त्यांच्या मनातली रुखरुख आहे. सीमा दाते आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहेच गिरगावहून. सीमा, आपण मगाशी बोललो तसं 15 फेब्रुवारीपर्यंत या सगळ्यांना जी आहे ती मुदत देण्यात आलेली आहे आणि कदाचित यानंतर जी त्याचं तोडकाम जे आहे इमारतींचं ते पुन्हा सुरू होईल. काही इमारतींचं या आधीच सुरू देखील झालेलं आहे. मात्र 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या घरांचं काय, ज्यांच्या बरोबर अजूनपर्यंत अग्रीमेंट्स केली गेलेली नाहीये, त्यांचे करार झालेले नाहीयेत मेट्रो प्रशासनासोबत, त्यांनी नेमकं पुढे काय करायचं हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. सीमा, त्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? खरे अजिंक्य, खरं तर आपण पाहतोय अनेक इमारती आहेत त्यांचं तोडकाम सुरू झालं आहे. तिथले स्थानिक जे आहेत ते दुसरीकडे हलवले गेले, तर स्थलांतर त्यांचं झालेलं आहे. पण त्याचबरोबर अनेक लोक जे आहेत त्यांचा अद्यापही करार झाला नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विकास कामाला इथल्या कोणाचाच विरोध नाहीये. विकास काम झाला पाहिजे, पण इथल्या लोकांना आपली घरं सोडावी लागतात, हे महत्त्वाचं आहे. इतके वर्ष इथे अगदी खेळीमेळीचं वातावरण होतं, पण पुढे हीच चाळ संस्कृती टिकेल की नाही ही चिंता इथल्या स्थानिकांना, आणि त्यामुळे इथले स्थानिक जे ते भावूक झालेत. आपल्यासोबत आणखीन काही जण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. काय सांगाल, अगदी इतके वर्ष तुम्ही राहिलात, 15 फेब्रुवारी शेवटची तारीख दिलेली आहे, सोडून जावं लागतंय, आम्हाला वाईट वाटतंय. नक्कीच अजिंक्य, आपण पाहतो की अगदी इतकं त्यांना दुःख झालेलं आहे, इतके अनावर झालेत की ते बोलू सुद्धा शकत नाहीये. पण विशेष हे आहे की आता ज्यांचा करार झालेला आहे ते घर सोडून जातील, पण अद्यापही त्यांचा करार झालेला नाहीये, ॲग्रीमेंट झालेलं नाहीये, त्यांच्या हातात पैसे देखील आलेले नाहीयेत. पण त्यांना 15 फेब्रुवारी ही अंतिम तारीख दिली घर रिकामी करण्याचं. त्यांचं काय होणार हा प्रश्न खरंच अनुत्तरित आहेत. काय सांगाल, अनेकांचे करार झाले आहेत, ते घर सोडून निघून जातात किंवा तयारीत आहेत, पण ज्यांचे करार झाले नाहीयेत, अजून हातात पैसेही काहींचे आले नाहीयेत, अशात कुठे जाणार हा प्रश्न नाहीये. नाही, बऱ्याच लोकांचं करार झालेले आहेत, पण 15 ते 20 लोकांचे करार झालेले आहे आणि ज्यांचे करार झाले त्यांना चेक हातात दिले आणि त्या लोकांनी आम्हाला पहिली दिलेली 31 जानेवारी लास्ट. त्यानंतर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून मग 15 फेब्रुवारी दिली. पण 15 फेब्रुवारी दिल्यानंतर पण हातामध्ये पेमेंटच नाही आलं. लोकांना जर भाडं द्यायचं असेल समोरच्याला तर ते भाडं कुठून देणार? कारण सगळे गरीब कुटुंब आहेत, सगळे मध्यमवर्गीय आहेत. जर हातात भाडं नाही आलं आणि जर आत्ता भाडं दिल्यानंतर आम्ही रूम शोधणार, मग पॅकिंग कधी करणार? आणि आम्हाला तर 15 फेब्रुवारीची डेडलाईन दिली. तर आमचं अशी विनंती आहे की त्यांनी ती डेडलाईन वाढवावी, कारण असं अजूनही कोणाच्या रूम नाही आणि आमचा कुठच्याही गोष्टीला विरोध नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीला आम्ही त्यांना हे केलं, पण त्यांची जी हरिरवी आहे, त्यांची जी दादागिरी आहे ती त्यांनी करू नये. कारण का 120 वर्ष आता ज्या आजी बोलल्या की सगळं इथे जवळ आहे, म्हणजे अक्षरशः आमचा काय विकासाला विरोध नाही, पण आमच्या ह्याच्या विकास, आमच्या लोकांच्या ह्याच्यावर लोकांचा विकास होणार असेल, पण तुम्ही आम्हाला बकास करू नका. आमची एवढीच विनंती आहे की लोकांना तुम्ही थोडा वेळ द्या. आता एवढा वेळ दिला तर अजून लोकांना वेळ द्या. 15 दिवसामध्ये शिफ्टिंग होणं शक्य नाही आहे. काकी, काय सांगाल, 15 तारीख शेवटची दिलेली आहे, अनेकांचे पैसे सुद्धा नाही आलेत, तुमचं काय म्हणणं आहे? इतक्या लवकर होऊ शकतं घरातून जाणं? नाही होऊ शकणार, कारण आम्हाला अजून ॲग्रीमेंट झालेले चेक आले नाहीत, पैसा हातात नाही, तर आम्ही जाणार कुठे रिकाम्या खोल्या करून? हां, पण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? अगदी 15 दिवसच तुमच्या हातात येतात का? 15 दिवसात आम्ही काहीच करू शकत नाही ना. खोल्या पण अजून मिळाल्याच नाहीत आम्हाला, तर कसं जाणार आम्ही खोल्या सोडून? तर त्यांनी मुदत वाढवून द्यावी, आमचे चेक पण वेळेत द्यावेत, आम्ही विचार करू. ज्यावेळी जे अग्रीमेंट काही लोकांचं झालं होतं मेट्रो प्रशासनासोबत, तेव्हा नेमकं मेट्रोकडून काय सांगण्यात आलंय? कारण भविष्यात तुम्हाला घर दिलं जाणार आहे, पुनर्वसन होईल, ते नेमकं कुठे होईल हे तरी सांगितलं गेलंय का? मेट्रोला आमचं पहिल्या दिवसापासून एकच मागणं होतं की जी तुम्ही प्रपोज अग्रीमेंट देत आहे ते आम्हाला अग्रीमेंट जी आम्हाला देतात ती रजिस्टर करून द्या, जेणेकरून आम्हाला विश्वास वाटला की आम्ही इथेच राहू.
कारण 120 वर्ष जसं आजी बोलल्या की आमचं इथे सगळं म्हणजे चंद्र स्टेशनपासून सगळं किंवा स्मशानभूमी पण आम्हाला इथे जवळ आहे. म्हणजे काय ठिकाणी तर स्मशानाला जायला पण 2-2 किलोमीटर 3-3 किलोमीटर लांब जायला लागतं. त्यामुळे एवढं असताना लोकांची एकच मागणी आहे की आम्हाला जे तुम्ही द्याल, जो तुम्ही आम्हाला जो तोंडी आश्वासन दिले ते लेखी करून आमचा जो आम्ही तो तुमच्यावर विश्वास टाकला तो विश्वास फक्त पूर्ण करून द्या, हीच आमची मागणी आहे की आम्हाला जेणेकरून इथेच परत आणा आणि लवकरात लवकर. पण काय सांगाल, 15 फेब्रुवारी ही शेवटची तारीख दिलेली आहे. एवढ्या कमी दिवसांमध्ये घरातून जाणं किंवा शिफ्टिंग करणं शक्य आहे? मुलांच्या परीक्षा आहेत, इतरही गोष्टी आहेत. खरं बघायला गेल्यास माझा जन्म 1953 साली याच बाजूच्या खोलीमध्ये झाला. माझं नाव बागलकर, माझा लहान भाऊ सुरेंद्र बागलकर हा इकडचा गिरगावचा नगरसेवक होता. आता त्याची तब्येत बरी नसल्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे, तो येऊ शकत नाही आहे, म्हणजे त्याला पॅरालिसिस झाल्यामुळे. पण तो जर असता तर ह्या बिल्डिंगचं आणखीन भलं झालं असतं. आता जे ॲग्रीमेंट बनवत आहेत हे करतात त्याचे जागेचं त्यांनी कुठे देणार, किती देणार आणि त्याचं भाडं कसं काय हे करणार, हे सगळं त्यांनी मेन्शन करून ते रजिस्टर, जसं ह्यांनी सांगितलं, शाखा प्रमुख आहेत ह्यांनी सांगितलं की असं असं व्हायला पाहिजे, ते सत्यात घडायला पाहिजे. कारण का म्हणजे नुसतं तोंडीमध्ये त्यांनी एक पेजवरती हे केलेलं, ते माझ्याकडे त्याची कॉपी पण आहे, रिसिप्ट, ती दाखवायची असेल तर दाखवतो आहे. तर म्हणजे एकदा लवकर बाहेर काढायला बघतायत आणि पुढे त्यांची हालचाल काही दिसत नाही आहे. एकदा खाली करून द्या, मग ते त्यांच्या काय करतील ते सांगता येत नाही. नक्कीच आपण पाहतोय की अनेक लोक जरी घरं सोडून जात असली तरी मात्र काहींचं अद्यापही ॲग्रीमेंट झालेलं नाहीये. ॲग्रीमेंट झालं असलं तरी काहींच्या हातात अद्यापही पैसे आले नाही आहेत आणि असं असताना केवळ 15 दिवसांचा अवधी त्यांच्या हातात आहे. या 15 दिवसामध्ये नेमकं काय करायचं, घर कुठे शोधायचं आणि जर पैसे द्यायचे झाले तर त्या घराला पैसे कुठून द्यायचे, कशा पद्धतीने शिफ्टिंग करायचं, हे सगळे प्रश्न आता या गिरगावकरांच्या मनात येतात. आणि विशेष म्हणजे यांचं पुनर्वसन गिरगावात केलं जाईल असं तोंडी सांगितलंय, याबद्दलचा कोणताही पुरावा इथल्यांना दिला नाहीये. त्यामुळे ही देखील चिंता इथल्यांना आहे की आमचं पुनर्वसन नक्की ज्या ठिकाणी आमचं इतके वर्ष वास्तव्य होतं त्या ठिकाणीच केलं जाईल का, की आम्हाला सुद्धा इतरांसारखं मुंबईच्या बाहेर टाकलं जाईल, असे अनेक प्रश्न गिरगावकरांचे आहेत. पण आता नेमकं प्रशासन काय करतंय आणि ज्या पद्धतीने गिरगावकरांचं म्हणणं आहे, या क्रांतीनगरच्या सगळ्या रहिवाशांचं म्हणणं आहे की 15 दिवसांचा जो अवधी आहे तो आम्हाला वाढवून द्या, जेणेकरून त्यांच्या मुलांच्या परीक्षा असतील, त्यांच्या हातामध्ये जी चेकची रक्कम येणार आहे प्रशासनाकडून ती रक्कम येईल आणि पुन्हा एकदा घर बघून त्यांना इथून स्थलांतर करणं देखील सोयीस्कर होईल. अजिंक्य, बिलकुल या सगळ्याच बाबतीत एकंदरीतच खूप प्रश्न आहेत स्थानिकांचे आणि हे प्रश्न प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन सोडवावेत अशीच आपण आशा करूया. सीमा, धन्यवाद, तू ही जी सविस्तर माहिती दिलीस आणि या चाळकऱ्यांच्या ज्या व्यथा होत्या, ज्या मेट्रो 3च्या कामामुळे आपल्यापर्यंत एकंदरीतच पोहोचतायत. कारण ह्या सगळ्या लोकांना इथून जायचं नाहीये, मात्र विकास काम आहे, विकास कामाला विरोध ते करत नाहीयेत. पण विकास कामाला जरी विरोध करत नसले तरीही आम्हाला आमच्या कुटुंबाबरोबर, आमच्या शेजारच्यांबरोबर एकाच इमारतीत जागा द्या, जेणेकरून आमच्या ज्या कित्येक वर्षांच्या आठवणी आहेत त्या आठवणी अशाच राहतील, चाळ संस्कृती नामशेष होणार नाही आणि जेणेकरून गिरगाव जी या चाळ संस्कृतीसाठी ओळखली जाते, गेली कित्येक वर्ष हे लोक या ठिकाणी राहतायत, त्यांचं विस्थापन आणखीन दुसऱ्या ठिकाणी होऊ नये, त्याच ठिकाणी त्यांना जागा मिळावी अशी ते मागणी करतायत. 15 फेब्रुवारीपर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे, या मुदतीच्या आत त्यांना घरं रिकामी करावी लागणार आहेत, ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी देखील हे सगळे स्थानिक करतायत. प्रशासनानं याकडे वेळीच लक्ष द्यावं आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवाव्यात हीच अपेक्षा आपण व्यक्त करूया. चाळीला घर घर या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. नमस्कार.